आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण भगवद्गीतेच्या प्रवचनाकरताच आपण जमलो आहोत आणि आज आपण अध्याय 15वा बघतोय. याचं नाव पुरुषोत्तम योग आहे आणि गेले काही आठवडे सातत्याने आपण या अध्यायातल्या श्लोकांचा आणि ओव्यांचा अर्थ समजून घेत आहोत. आपण मागच्या वेळेस 12व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि 12व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलं होतं की माझं जे स्वरूप आहे ते मी तुला समजून सांगतो. ते काय म्हणाले होते की मी सर्व प्राणी मात्रांमध्ये भरून राहिलेलो आहे आणि सारी सृष्टी मीच चालवतो. त्या साऱ्या सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की सूर्य चंद्र यांचं जे तेज आहे, तर ताऱ्यांचं जे तेज आहे, त्याच्या सर्व सजीवांच्या ज्या हालचाली त्या सर्व माझ्यामुळेच होता आणि मीच त्या करतो. मीच त्यांना प्रकाश दिलेला सूर्याला. तुम्हाला वाटतं सूर्य सगळं चालवत असेल, पण सूर्याचा प्रकाश देखील मीच दिलेला. हे सारं काही मीच करतो. त्याही पलीकडे ते असं म्हणाले की तुमच्या पोटामध्ये विविध प्रकारचं अन्न तुम्ही जेवतात, ते सारं अन्न जठाग्नीच्या रूपाने मी ते पचवत असतो. मी असेल तरच ते अन्न पचतं, अन्यथा ते पचत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. आता पुढचा जो श्लोक आहे 13वा श्लोक जो आहे तो आपण पाहूया. त्यामध्ये भगवंत काय म्हणतात ते म्हणतात, मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या धारक शक्तीने पृथ्वीतील सर्व वस्तूंचे धारण करतो, रसमय चंद्र होऊन सर्व औषधींचे पोषण करतो. भगवंत काय म्हणतात की पृथ्वीला देखील मीच धारण केलेलं आहे आणि पृथ्वीची जी काय तुम्ही सृष्टी, सजीव सृष्टी, निर्जीव सृष्टी जे काय बघता, त्या साऱ्यांना मी धारण करून त्यांचं कार्य मी चालवतो. आणि तो चंद्र आहे. आता चंद्राबद्दल इथे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की चंद्राचा जो प्रकाश आहे, तो चंद्राचा प्रकाश कसा शीतल असतो. सूर्याहून तो चंद्राला येतो मग आपल्यापर्यंत येतो. त्या शीतल प्रकाशामध्ये असं दिसतंय की झाडांच्या वनद औषधी या बनतात. झाडांपासून ज्या औषधी बनल्या जातात त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तो गुण असलेला बनतात. पण असा जो चंद्र आहे आणि त्या चंद्राला हा जो प्रकाश देऊन रसमय होऊन त्या औषधींचं भरण पोषण मीच करतो, असं भगवंत सांगते. आता या श्लोकाचं विवरण मौलींनी काही केलं ते काय ते आपण पाहूया. मौली म्हणतात, मी पृथ्वीत प्रवेश केला आहे. माझ्या धारण शक्तीमुळे मातीच्या कणापासून बनलेली लहान ढेकळासारखी असणारी पृथ्वी सागराच्या पाण्याने विरघळून जात. ते काय म्हणतात की पृथ्वीला मी धारण केले. माझ्या दृष्टीने पृथ्वी म्हणजे काय, एक छोटस ढेकूळ आहे, छोटस मातीचं ढेकूळ आहे. पण तिच्यावर जो समुद्र अथांग 75-70% समुद्र आपल्याला माहित आहे, पण ती त्या समुद्रात बुडून का जात नाही, तर मी तिला धारण केले म्हणून ती बुडून जात. माझ्या धारण शक्तीमुळे ती तरलेली, तिथलं सारं कार्य माझ्या शक्तीमुळे चालू आहे. पुढे ते म्हणतात की पृथ्वीच्या स्थावर जंगम असंख्य भूतमात्राला धारण कसं असं दिसते, त्या सर्वांना मीच तिच्यात प्रवेश करून धारण करतो. पृथ्वी जेवढी जेवढी जीवसृष्टी तुला दिसते हालचाल करणारी, आणि जे स्थावर दिसतं डोंगर वगैरे सगळं काही दिसतं, ते जे पृथ्वीवर दिसतंय त्यांच्यामध्ये मीच भरून राहिलो, तर पृथ्वीमध्ये मी भरून राहिल्यामुळे मी त्यांना दबून ठेवलेलं आहे. माझ्यामुळे सगळं चालू, हे तू लक्षात घे. पुढे अरे पांडवा, आकाशात मी चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले सरोवर झाला आहे. त्या चंद्रापासून जी किरणे निर्माण होतात आणि निर्माण झालेल्या किरणांचा समुदाय लाटांच्या पद्धतीने वळून मी सर्व औषधी वनस्पतींचे आळे भरीत असतो. आता इथे काय म्हणतात की जे चंद्र आहे त्या चंद्रावर जे सरोवर आहे पाण्याचं, ते सारं काही मीच आहे. चंद्रावरून हा जो प्रकाश येतो आणि हा जो समुद्रातल्या लाटांना मिळतो आणि त्या लाटा ज्यावेळी बाहेर येतात आणि आळे भरतात, त्याच्यातून जे औषधं निर्माण होतात ते मीच करतोय. त्या साऱ्या याला कारणीभूत मीच आहे आणि माझ्यामुळे औषधी बनतायत, का चंद्राला प्रकाश मी देतोय, हे तू लक्षामध्ये घ्या असं ते सांगतायत. पुढे ते म्हणतात, अशा रीतीने धनधान्यांचा सुकाळ करून अन्य पदार्थाद्वारे सर्व प्राणी मात्रांचे जीवन मी चालवतो. हे सगळं धनधान्य बनवणं, अन्नधान्य बनवणं सगळ्या प्राणी मात्रांना नेहमीच करतो. जसं आपण घरामध्ये बघतो, एकच करता माणूस असतो वडील आणि बाकीच्या घरामध्ये आई इतर कामं करते.
पण ते जे पैसे आणतात घरामध्ये त्याच्यामुळे मुलांची फी भरली जाते. मुलाला फी दिली आणि तो मुलगा शाळेत जाऊन बड्या मारू लागला, मी फी भरतो, माझी फी मी भरतो, त्याला अर्थ नाही. तर प्रत्यक्ष फी वडिलांनी दिली त्याने भरलेली आहे की नाही. तसं हा जो परमात्मा हा सूर्याला चंद्राला प्रकाश येतो आणि पृथ्वीलाही धारण करतो. धारण कोणी केलेलं आहे? परमात्म्याची शक्ती ती धारण करते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे इथे भगवंतांना सांगायचं आहे. परंतु अशा तऱ्हेने जरी अन्न निष्पत्ती झाली तरी जीवांना ते अन्न पचून सुखी करणारे जठराग्नीची शक्ती सामर्थ्य ते कोण निर्माण करतं? आता अर्जुना, मी तुला असं सांगितलंय की अन्न निर्माण झाले पृथ्वीवरती, ते सारे प्राणी मात्र खातात, पण ते अन्न पचनाचं काम जठराग्नी जो करतो ते कसं करतो ते मी तुला सांगतो, त्यात ऐक, असं ते म्हणतात. ते म्हणतात, पुढचा श्लोक बघूया आता. कृष्ण सांगतो अर्जुनला, मी प्राण्यांच्या शरीरात आश्रय करून जठराग्नीहून प्राण आपण दोन वायूंच्या साह्याने 4 प्रकारच्या अन्न पचवतो, म्हणून शरीरातील अवयवांना ते पोषक होईल अशी व्यवस्था करतो. काय सांगताय भगवान कृष्ण, की हे जे प्राणी मात्र आहे यांच्या शरीरामध्ये जठराग्नी होतो आणि त्याने जे खाल्लेलं अन्न असतं ते मी पचवतो आणि ते पचवलेलं अन्न त्यांनी खाल्लेलं असल्यामुळे ते त्याला पोषक होईल अशी मी व्यवस्था करतो. हे माझंच कार्य, तू लक्षामध्ये घे. तर याचं विवरण करताना माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात, म्हणून प्राणीमात्राच्या शरीरात नाभाधिकांगावर शेगडी पटून त्यांच्या जठरात मीच अग्नी होतो. प्राण आपण वय रूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंकून फुंकून पोटामध्ये किती अन्न पसते ते समजत नाही. अरे पांडवा, कोरडे, स्निग्ध, चांगले शिजलेले, अर्धे कच्चे असे 4 प्रकारचे खाल्लेले पदार्थ मी पचवतो. ते काय सांगतात इथे? ते म्हणतात की प्राण आणि अपान, म्हणजे आपण श्वास घेतो तो प्राण, अपान म्हणजे जो बाहेर सोडतो तो अपान. प्राण आणि अपान देखील मीच आहे. तुम्ही जे अन्न खाल्लं ते देखील मीच पचवतोय. तुम्ही कसं अन्न खातात ते म्हणाले. काही शिजलेलं खातात, काही कच्चं खातात, काही अर्धवट शिजलेलं खातात आणि काही स्निग्ध पदार्थ खातात, दूध वगैरे सारखं पदार्थ. असं 4 प्रकारचं अन्न तुम्ही खाता. पण जठराग्नीच्या माध्यमातून हे अन्न मी पचवतो, त्याचा रस बनवतो, साऱ्या शरीराला पोषक होईल हे करायचं काम मीच करतो. हा पण मीच, हे तू लक्षामध्ये घे. पुढे त्याप्रमाणे ते म्हणतात, याप्रमाणे सर्वजण मीच आहे, सर्व लोकांचे जीवनान्न मीच आहे आणि जिवंत राहण्यासाठी लागणारे जठराग्नी पण मीच आहे. अरे अर्जुना, इतके वर्णन केल्यानंतर आणखीन माझ्या व्याप्तीचे विशेष स्वरूप काय सांगू? या जगात दुसरे काहीच नाही, मी सर्वत्र आहे असे निश्चित जा. मग ते सांगतात की लोकांचं अन्न पण मीच आहे, लोकांचं जीवन पण मीच आहे, सगळं काही चालणार मीच. मी माझ्याबद्दल किती किती वेगळ्या पद्धतीने मीच सगळ्यांमध्ये भरून राहिलेलं आहे, तू लक्षामध्ये. आणि हे जर आपण जीवनामध्ये असं विचार केला ना, ते सारं काही परमात्मा करतोय, तोच करतोय, असं ज्यावेळी आपली समज व्हायला लागते, आपण पण त्याचा एक अंश आहे, ती एक प्रकारची साधना आहे, अशी समज करून घेणं की परमात्मा आपल्यामध्ये आहे आणि जो प्रत्यक्षामध्ये आहे आणि तोच इतरांमध्ये आहे आणि तोच सृष्टी चालवतोय, अशी जेव्हा आपण धारणा करतो, ती एक प्रकारची साधना होऊन जाते. त्याला साधना का म्हणायचं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मुळात काय आहे, साधना म्हणजे काय? मुळात काय, आपल्या आतमध्ये जो परमात्मा आहे, जो आत्म्याच्या रूपाने, आत्मा आणि परमात्मा एकच, तो जो आत्म्याच्या रूपाने आहे त्याला जाणणे, त्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो. मग त्याला जाणणे म्हणजे मध्ये डोकवणे. मध्ये डोकवण्याकरता गुरुने एवढा व्याप सांगितलाय, मंत्र जप कर, साधना कर, मन शांत राहण्याकरता सेवा कर, दानधर्म कर, वगैरे वगैरे. मग तोच जर मी अशी जर आपण समजूत करून घेतली, प्रत्यक्ष अनुभूती येणं शेवटच्या टप्प्याला तो एक वेगळा विषय. पण तशी अनुभूती करून घेतल्याने फायदा काय होतो? तर आपलं इतरांशी वाईट वागणं होत नाही, इतरांशी आपण सातत्याने चांगलं, तर आपणच सगळ्यांमध्ये आहोत आणि आपण आणि सगळे सारखे आहोत असा ज्यावेळी आपण विचार करायला लागतो, त्यावेळी आपल्याला असं लक्षात की आपल्याला इतरांशी वाईट वागता येत नाही, आपण वाईट वागूच शकत नाही. कारण मी आणि तो सारखा असं म्हटलं की आपण एका लेवलवर, द्वैत नाही ना. द्वैत असलं म्हणजे अहंकार येईल की नाही. द्वैत म्हणजे तू आणि मी, तर मी आणि तू एकत्र आहे, मी तू राहिलंच नाही, मग अहंकार कोणाला आहे ना.
स्वार्थ कोणाला सुचणार, मत्सर नेवा कोणाला होणार. आता हे षडरूप आलेच नाही तर बाकीचा प्रश्न येतोच कुठे मग, कारण ते येतात म्हणून बाकीचे प्रश्न निर्माण होत असतात. हे त्याच्यामधलं खरं गुपित आहे. असे जर असेल, कोणत्या कारणाने काही जीव नेहमी सुखी असतात आणि काही दुःखाने वेढलेले असतात. आता असं जर आहे की मी सर्वकडे व्यापून आहे, सगळ्यांमध्ये मीच आहे, तर अर्जुना तुला असा प्रश्न पडेल की काही जीव तुला सुखी दिसतात आणि काही जीव दुःखी दिसतात, हे असं का, असं तुझ्या मनात प्रश्न असेल तर त्याचं देखील मी तुला उत्तर सांग. आता ते उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण परत एकदा माऊली सांग ते मी तुला सांगतो. त्यांचा संपूर्ण नगरीत एकाच दिव्याचा प्रकाश आहे, काही दिवे प्रकाश न पाडणारे असे असावेत काय. अशा प्रकारचे तर्क वितर्क तू आपल्या मनात जर करत असशील तर ते त्या तुझ्या शंकेचे चांगले निरसन करू नये. हे संपूर्ण विश्व मीच आहे, यात खोटे असे काहीच नाही. तथापि प्राण्यांची जशी राजस तामस सात्विक बुद्धी असेल त्याप्रमाणे मी प्रकट होत असतो. ज्याप्रमाणे आकाशाचा ध्वनिरूप शब्द एकच आहे, पण त्याला विविध नादांनी वाजवणे भाग पडते. शब्द जरी एक स्वरूप असला तरी त्याचा भिन्न भिन्न नाद हा वाद्य विशेषांच्या उपाधीचा गुण. आता ते काय म्हणतात की अर्जुना, एक जर नगरी पाहिली, एक जर नगर पाहिलं, शहर पाहिलं, तर त्या शहरामध्ये एकच इलेक्ट्रिसिटी येत असते. येते की नाही आपण बघतो. तरी काही दिवे प्रकाश देतात, काही देत नाही. आपण बघतो शहरामध्ये काही दिवे बंद असतात, काही चालू. तुझ्या मनातलं असं का, किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजे त्यांनी नगर आणि नगरातलं उदाहरण का दिले आहे, तर दिवे म्हणजे माणसं असं तुम्ही समजा. तर काही जण वाईट का, काही जण चांगली का, तर ते पुढे म्हणतात की त्याचं खरं कारण काय, की दिव्यांमधून जर फ्यूज गेलेला असेल तर लाईट पडणार नाही ना, वीज जरी आली तरी. इथे ते काय म्हणतात की असा फरक माणसांमध्ये का असतो, तर प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते. काहींची सात्विक आहे, काहींची राजसिक आहे, काहींची तामसिक आहे, काहींची मिश्र आहे. म्हणजे सात्विक राजसिक, राजसिक तामसिक किंवा तामसिक सात्विक असं कॉम्बिनेशन आहे ते. तर असं असल्यामुळे ते ज्या बुद्धीने मला धारण करतात त्या बुद्धीने मी प्रकट होतो. मी आहे तोच, पण मला जसं तुम्ही प्रकट कराल तसा मी प्रकट होईल. तुम्ही मला चांगलं सांगितलं तर मी चांगलं करेल, तुम्ही मला वाईट सांगितलं तर मी वाईट करेल. ते अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखं आहे. पेढे पाहिजे पेढे खा, लाडू पाहिजे लाडू खा, हे पाहिजे ते कर, ते पाहिजे ते कर, तू जशी आज्ञा देईल तसं मी करेल. तसं भगवंत काय, आत्मा जो आहे आपल्यामध्ये, तो काय म्हणतो की मी निर्गुण निराकार आहे, मी शक्तिरूप आहे. तुम्ही जो भाव ठेवाल त्या भावाने मी प्रकट होईल. तुम्ही जो भाव ठेवाल त्या भावाने मी प्रकट होईल. आणि आपण नेहमी बघतो की जो विचार असतो, जो भाव असतो, त्याप्रमाणे जीवनामध्ये आपल्या गोष्टी घडतात, दुसऱ्या गोष्टी घडत नाही. आपण जर म्हटलं की मी संकटात आहे, मी अडचणीत आहे, मला सतत त्रास आहे, तर तुम्ही तसेच राहणार. तुम्ही म्हणाले मी दारिद्र्य आहे, माझ्याकडे पैसे नसतात, माझ्याकडे तुमच्याकडे पैसे येणारच नाही. तुम्ही जो भाव ठेवाल, तुम्हाला नेहमी सुखी, माझ्या सतत पैसे असतात, मी आनंदी असतो, मग तुम्हाला तसे सगळे मार्ग भेटतील. तर परमात्मा काय करतो, जो विचार आपला आहे त्या विचाराकरता तो काय करतो, आपल्याला शक्ती देतो. ते राजस, तामसिक आणि सात्विक या बुद्धीमुळे माणसांमध्ये फरक पडतो. प्रत्यक्षामध्ये परमात्मा निर्गुण निराकार आहे. तो शरीरात येतो, आपण त्याला बोलवतो शरीरात यायला. शरीरात एकदा आला रे आला की त्याचं कार्य चालू होतं. पण शरीर हे या तिन्ही गुणांनी भरलेलं आहे. आणि ध्येय जो आहे तो पंचवाहिनी पंचमा तत्वांनी बनलेला आहे. पंचतत्व आली म्हणजे हे सारे गुण त्याच्यावर आपसुकच येतात आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ होतो आणि पुढे ते सगळं वाईट कर्म आले की परत जन्म, चांगली कर्म आली तर भोगण्याकरता जन्म, ते चालूच राहतं. आलं लक्षात. ते अजून दुसरं काय उदाहरण देत आहे समजा, तर आकाशाचा एकच ध्वनी शब्द आहे, कुठला, ओम. पण तो कळावा म्हणून तो आपण वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनीच्या हे काढतो, स्वर काढतो, वेगवेगळे स्वर काढतो. आपण प्रत्यक्षामध्ये स्वर एकच आहे, तो आकाशाचा गुणधर्म आहे. आपण तो वेगवेगळ्या रूपाने काढतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं ते इथे सांगतात. आणि म्हणून वेगवेगळे वाद्य बनवले जातात. तबल्यातून वेगळा आवाज, याच्यातून वेगळा आवाज, बासरीतून वेगळा आवाज. का तर जसं वाद्य तशी त्याला उपाधी त्या आवाजाला मिळते. प्रत्यक्षामध्ये तो सूर एकच आहे, हे तू लक्षात घ्या ना, असं ते सांगतात.
पुढे ते म्हणतात, तुला अजून काही 2 उदाहरणं सांगतो. त्यातलं पहिलं उदाहरण काय, हा जो उगवलेला सूर्य तो एकच आहे, पण वेगवेगळ्या लोकांच्या व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला गेलेला असतो. जसे एकच पाणी अनेक बीजांच्या गुणधर्माप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींच्या ठिकाणी विविध रुचीचे बनते, त्याप्रमाणे माझे एकच रूप प्राण्यांच्या ठिकाणी त्यांच्या गुणधर्माने परिणामाला प्राप्त होते. तर फार छान उदाहरण दिलं. ते काय म्हणतात माऊली, की सूर्य तर एकच दिसतो व्यवहारामध्ये, तसा आत्मा किंवा परमात्मा एकच आहे. आता सूर्याचा प्रकाश आला तर त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळ्यांना दिसतं. एक जण काय करतो, चोरी करतो, एक जण काय करतो, चांगलं काम करतो, एक जण फक्त ऑफिसचं करतो, एक परोपकाराचं पुण्याचं काम करतो. तर सूर्य उगवल्यानंतर आणि मावळेपर्यंत त्याच्या प्रकाशात काय काम करायचं ज्याचा त्याचा भाग आहे की नाही. सूर्य थोडे असं म्हणतो हेच कर तेच कर. तर तो प्रकट झाला मी उगवला की आपण ठरवतो काय काम करायचं ते. गुरुनी म्हणते नाही मी घरातच बसेल, अशी माणूस म्हणजे मी झोपूनच राहील. तुमच्या लक्षात आलं का, सूर्याचा काही संबंध आहे का त्याशी. जे तो ठरवेल इतर माणसं त्याप्रमाणे तो त्यांना प्रकाश देतोय, त्याप्रमाणे त्यांना तो ताकद देतोय. पण हे माणसावर अवलंबून आहे की काय करायचं आणि काय करायचं नाही. त्याप्रमाणे परमात्मा जो आहे तो एकदा प्रकट झाला की तो एवढे जरी माणसं दिसत असले, एवढे प्राणी जरी दिसत असले आपल्याला, तरी परमात्म्याचा कसा उपयोग करायचा आहे त्यांची त्यांची बुद्धी ठरवत असते. त्या बुद्धीनुसार ती कर्म होतात आणि कर्मानुसार पुढची फळं ते चक्र चालू राहतात. जन्माला येणे, मरण जाणे, जन्माला येणे, मरण जाणे. ते अजून एक उदाहरण देतात. ते म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आपण बघतो आणि त्या बिया ज्यावेळी जमिनीमध्ये लावतो, आंब्याची असेल, चिकूची असेल, कारल्याची असेल, अजून कितीतरी झाड आहेत. पण जशी आपण ती बी जमिनीत, पाणी तर सगळ्यांना सारखंच मिळतं, सूर्यप्रकाशही सारखाच मिळतो, पण त्यांच्यापासून जी फळं निर्माण होतात त्या बियांपासून ती वेगवेगळी असतात. का तर जसं झाड तसं फळ, जशी बी तसं फळ. पण परमात्म्याने पाणी आणि सूर्यप्रकाश सगळ्यांना एकच दिलेला आहे, पण वेगवेगळ्या चवीची, वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आकारांची फळं तयार होतात. कडुलिंब पण तयार होईल, सफरचंद पण तयार होईल, केळी पण तयार होईल, आंबा पण तयार होईल. पाणी आणि सूर्यप्रकाश एकच मिळाला, पण बीजाचा जो गुणधर्म आहे त्याप्रमाणे फळाला आकार, रंग आणि चव येईल की नाही. तर पाण्याचा आणि याचा कुठे प्रश्न येतो, पाणी तर म्हणतं मी तर माझं काम केलेलं आहे. तसं परमात्मा जो आहे तिची चैतन्य शक्ती आहे ती सगळ्यांमध्ये एकच आहे. तुम्ही ती कशी वापरायची हे तुमच्या हातामध्ये, हे इथे प्रकर्षाने आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे पाहूया आपण अजून. तर हे अर्जुना, नीलमण्याचा 2 पदरी हार सर्पच आहे असे अज्ञानी पुरुषास वाटल्यामुळे भय निर्माण होण्यास कारण झाले. तो सार दुसऱ्या ज्ञानी पुरुष मौल्यवान पदार्थ आहे असे खरे ज्ञान झाल्यामुळे आनंद होण्यास कारणीभूत झाले. स्वाती नक्षत्राचे पाणी शिंपल्यात पडल्यास त्याचे मोठ्यात रूपांतर होते आणि तेच पाणी सापाच्या तोंडात पडले तर विष तयार होते. तद्वत मी ज्ञानी पुरुषांना सुखरूप आहे आणि अज्ञानांना दुःखरूप आहे. आता ते इथे अजून काही उदाहरणं सांगतात म्हणजे आपल्याला, ते आपण उदाहरणं पाहायला पाहिजे. ते काय म्हणतात की नीलमण्याचा हार आहे. हा, तर ज्ञानी माणसाला काय दिसेल की तो नीलमण्याचा हार दिसेल. एखाद्याला तो अंदाज काय दिसेल, अरे काहीतरी सापासारखं वेटोळ वेटोळ असलेलं दिसते बरं का, तो साप आहे बरं का, त्याचा डोळ्याचा रंग नीलमण्यासारखा आहे. तो घाबरून जाईल, पण प्रत्यक्षात म्हणजे ज्याला माहिती तो काय म्हणतो, नाही हा साप नसून नीलमण्याचा हार आहे. पण ज्याने नीट पाहिलं नाही असा जो अज्ञात होतो ना, तिकडे कोपऱ्यामध्ये साप आहे आणि नंतर मग त्याला लक्षात येतं की हे नेमकं काय, हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच ते पुढे काय म्हणतात की स्वाती नक्षत्राचं जे पाणी आहे, स्वाती नक्षत्र चालू त्याचं जे पाणी शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती बनतो, हे आपल्याला माहित आहे. आणि तेच जर पाणी सापाच्या तोंडात पडलं तर विष तयार होतं. तर पाण्याचा काय दोष, नक्षत्र तेच आहे, पाणी तेच आहे. आणि तेच पाणी तयार पडलं त्याची वाफ होते आणि तेच पाणी गटारीत पडलं तर दुर्गंधीयुक्त होतं, हे आपण बघतो. बरोबर आहे की नाही. थोडक्यात काय, सत्संग आणि सहवास कोणाचा मिळतोय, विचारधारा कोणाची मिळते, त्यानुसार मनुष्य घडतो. परमात्म्याचा त्याचा काही दोष नाहीये. परमात्मा म्हणतोय तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे ते. मी प्रकट झालेलो आहे, तुम्ही शरीरापासून काय करायचं, बुद्धीपासून काय करायचं तुमच्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये नाही. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि इथे हा श्लोक संपतो.
आपण पुढचा श्लोक घेऊया. 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मी सर्वांच्या बुद्धीमध्ये उत्तम प्रकारे आत्मरूपाने प्रवेश केला आहे आणि माझ्यापासून स्मृती, आठवण, ज्ञान आणि विस्मरण हे धर्मबुद्धीचे होतात आणि सर्व वेदांना मीच जाण्यास योग्य आहे. वेदांताच्या विषयाचा संप्रदाय यथावत प्रकट करणारा आणि वेदार्थ वेदता मीच आहे. सर्व नियामक आणि सर्वज्ञ परमात्मा मीच आहे. हे भगवंत काय सांगतात की सगळ्यांच्या बुद्धीमध्ये मी प्रवेश केलेला आहे. आठवण, स्मृती हे जे आपण गुणधर्म बघतो हे सारे माझ्यामुळे ते नियंत्रित होत आहे. ज्याला वेद वगैरे तुम्ही म्हणता तो मला जाणण्याकरता आलेला. त्याबद्दलही मी तुला असं सांगतो अर्जुना की सर्व नियामक आणि सर्व काही जे दिसतं त्याचा परमात्मा मीच एकमेव याला नियंत्रित करतो, असं इथे भगवंत सांगताय. आता हा जो श्लोक आहे थोडा जाणून घ्यायला हे आहे, याच्यावरती माऊलींनी बरेच ओव्या रचलेल्या आहेत. आपण टप्प्याटप्प्यात काही ओव्या याच्यामध्ये आता बघत जाऊया. माऊली काय म्हणतात, हे अर्जुन थोडासा सूक्ष्म विचार केला असता सर्व प्राणी मात्रांचे दात मी अमुक एक अशी जी रात्रंदिवस बुद्धी स्फूर्ती ती वस्तू मी आहे. मी रूपाने सदा सर्वदा होणारे पूर्ण हे माझेच स्वरूप आहे, असे भगवान श्रीकृष्ण. म्हणजे आपण म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक आहे, मी आहे, मी आहे. हा जो आत्मा जो आहे तो प्रत्यक्ष हा भगवान परमात्माच आहे. मीच परमात्मा आहे हे तू लक्षात घे आणि मीच प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे. पण जसं मग मी तुम्हाला ते कसं आहे, निर्गुण निराकार आहे, तो शक्तीचा स्रोत आहे. पण पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर मात्र गडबड करत आहे. त्यामुळे ते काहीतरी गडबड करतच असतात. कारण मन जे आहे त्याला नियंत्रित आणणार ते चंचल आहे. मन सतत कुठे ना कुठेतरी धाव घेत असत. पुढे माऊली म्हणतात, तथापि हे जाणण्याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा संतांच्या संगतीत राहिले असतात आणि त्या संताला गुरुबुद्धीने शरण जाऊन त्या गुरूंच्या चरणांची वैराग्यपूर्वक सेवा केली असता आणि योग म्हणजे मी ब्रह्म आहे हे वृत्तिरूप ध्यान आणि ज्ञान म्हणजे महावाक्य प्रमाणजन्य अखंडकार वृत्तिरूप ज्ञान या जोड साधनात प्रवेश केला असता याच पुण्यकर्माच्या योगाने आत्मविषयक अज्ञान विशेष नाहीसे होऊन यांचा शुद्ध अहंकार आत्मस्वरूपात म्हणजे ब्रह्मस्वरूपात लय पावतो. ते आपोआपच मला ओळखतात आणि माझ्या आत्मतत्वाच्या ओळखीने सुखी होतात. अशी त्यांची सुखसंपन्न स्थिती होण्याला माझ्याकडे दुसरा कोण बरं हेतू असणार. फार मोठं ओवी रचली माऊली. आता याचा साधा सिंपल अर्थ काय की माऊली काय म्हणतात की तुम्ही एक लक्षात घ्या सगळं. ते कृष्ण असं सांगतात की जे गुरु आहेत त्यांनी साधना केली आणि जे आणि मी एक होऊन गेले असे जे संतजन किंवा श्रेष्ठ गुरु यांच्या संगतीमध्ये पहिल्यांदा तुम्ही राहायला शिका. दुसरं तुम्ही काय करा की गुरूंची कुठलीही स्वार्थ विरहित स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष बुद्धीने सेवा करा. काय करा, निरपेक्ष बुद्धीने सेवा करा. बरेच जण गुरूंची सेवा करतात म्हणजे काय भाव असतो की माझा हा प्रश्न सुटायला पाहिजे, माझा तो प्रश्न सुटायला पाहिजे, असा भाव असतो काही लोकांचा. त्यांच्या दृष्टीने ते चुकीचं नाही, गुरु त्याचंही काम करतात, तो मुद्दा नाही. पण खरं कसं निरपेक्ष भावना. आई काही मुलाला घास भरवते किंवा खाता देत नसतं आपल्या हाताने, त्याला कळतच नसतं की असं सरळ हाताने खायचं आहे किंवा त्याला समजत नसतं त्याचं हित कशामध्ये आहे. त्याला हे देखील कळत नसतं लहानपणी की शी आली का सू आली. त्याला लहानपणी आईने विचारलं समजत नाही, पण आई तरी त्याचं हित बघते की नाही, ती काही अपेक्षा ठेवून त्याच्या करता काही करते का नाही करत. तसं गुरूंची जी सेवा आहे ही निरपेक्ष भावने आणि वैराग्य भाव ठेवून करा. वैराग्य भाव म्हणजे काय, वैराग्य भाव असेल म्हणजे माणसाला काही नको असतं. बाबा मी सेवेला आलो, माझी सेवा स्वीकारा, माझी नम्रता स्वीकारा, माझा शरणागत भाव स्वीकार, एवढाच त्याच्यामध्ये भाग असतो. बाकी काही भाग नसतो, काही भाग नसतो. तशी सेवा व्हायला पाहिजे. असं केलं म्हणजे योग, ज्याला योग म्हणतो. योग म्हणजे काय, एकत्र होणे, दोन्ही एक होणे, त्याला योग म्हणतो. असा जो योग म्हणजे तो योग म्हणजे काय, मी ब्रह्मा, आपणच ब्रह्म होऊन गेलो. परमात्मा म्हणजे ब्रह्म, त्याला आपण परब्रह्म म्हणतो, काही लोक त्याला ब्रह्म म्हणतो. तो आणि मी ब्रह्म आहे, मी स्वतः ब्रह्म. अशा अवस्थेपर्यंत तुम्ही पोचा, असं इथे सांगतात. आणि कसं पोचाल तर ज्ञानवाक्य जी आहे ती 4 ज्ञानवाक्य सांगितली गेली. त्यातले आपल्या आश्रमाचं ब्रीद वाक्य पण आहे ते काय, तत्वमसी, तत तव तू असे. हे तत
तू तोच आहे, परमात्मा तोच आहे, वेगळा नाही परमात्मा. हे आपलं बोधवाक्य आहे की अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. अशी ती 4 एकूण वाक्य आहे. या वाक्यांचा बोध लक्षात घेऊन एकीकडे निरपेक्ष भावनेने वैराग्यपूर्ण गुरूंची सेवा केली, त्यांच्या सानिध्यात राहून ते सांगतात तशी साधना केली. असं केल्यानंतर अशा लोकांचा अज्ञान निघून जातं, पुण्यकर्म फळाला येतं, अहंकार निघून जातो. तो अहंकार स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो आणि मग त्यांना ती प्राप्ती होते, असं इथे माऊली सांगतात. असं तर साधं थोडक्यात काय आपण जे नेहमी बोलतो तेच, निरपेक्ष भावनेने सेवा करावी, गुरूंनी दिलेली आज्ञा काय, साधना करावी आणि संसार पण नीट नेटका योग्य करावा. गोंधळकर महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य, ते काय म्हणतात, तोंडाने जप करत राहा सतत, हातापायाने संसाराची कामं करत राहा. किती सोपं आहे. मनाने जप करत राहा, हातापायाने संसाराची कामं करत राहा, संसार होईल आणि जप पण होईल. किती साधा आणि सोपं सांगितलंय. पुढे ते म्हणतात, असे जे लोक असतात या पद्धतीने जीवन जगतात तर ते सुखी संपन्न होणार नाही का अर्जुना, सांग बरं तुम्हाला. ते होतील. हा मी तुला एकदम फॉर्म्युला सांगून टाकलाय. ते काय म्हणतात, हा मी तुला फॉर्म्युला सांगून टाकला असं तू समज आता. पुढे अरे अर्जुना, सूर्योदय झाला असता, सूर्याने सूर्याला पाहावे, त्याप्रमाणे माझे ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे. ध्येयाच्या सेवेत अति गुरफटलेल्या अज्ञानी लोकांच्या सहवासात राहून त्यांची सेवा केली असता आणि प्रपंचाचेच महत्व ऐकले असता, यांची अहमबुद्धी देहाच्या ठिकाणी करून राहिली, देहबुद्धी दूर झाली, ते विषयासक्त लोक परलोकातील संसार इहलोकातील संसार यांच्या प्राप्ती करता सकाम कर्म मार्गाने धावत असतात दुःखाच्या शेलक्या विभागाचे वाटेकरी होते. तर इथे काय सांगतात भगवंत की सूर्य उगवला की सूर्याला काय असं सांगायला लागतं का मी उगवला आहे. सूर्यच आहे ना, त्याच्या सानिध्यात आपोआपच गोष्टी घडतात. तसंच ज्यावेळी माझी प्राप्ती होते एखाद्या शिष्याला, असं साधना करताय, त्याला सांगायला लागत नाही की तो आणि मी एक झाला, ते आपसुकच त्याला कळून येतं. इतकं स्पष्ट असतं, मीच परमात्मा आहे याचा बोध होतो. मीच परमात्मा आहे, नंतर मी जातो परमात्माच आहे, नंतर आहे पण जातो परमात्मा. तिथे काही राहत नाही, फक्त मी परमात्मा, बस, बाकी काही नाही. याचे तुम्हाला उदाहरण सांगू का, गजानन महाराजांच्या पोथीत असंख्य उदाहरण आहे, पण ज्या गोंदवलेकर महाराजांचा आता आपण उल्लेख केला त्यांच्या बाबतीतलं एक उदाहरण पाहूया. तर ते त्यांचे जे गुरु महाराज होते ते येडा तुका नाव त्यांच्या गुरु महाराजांचं. ते त्यांच्या गुरूंकडे गेले, गुरु त्यांना भेटले, गुरुने त्यांचा स्वीकार केला, गुरुंची त्यांनी सेवा साधना ते सगळं काही केलं आणि पुढे त्यांना ब्रह्मज्ञान मिळालं. आणि मग तुम्ही सांगितल्यानुसार परत संसारात येऊन त्यांनी आपला संसार नीटनेटका केला आणि अध्यात्माचं काम पण मोठ्या व्यापक प्रमाणात केलं. तर त्यांच्या गुरूंबद्दल एक गोष्ट अशी सांगितली जातात, एका गावामध्ये काहीतरी मोठा उत्सव होता देवाचा आणि तिथे कोणीतरी त्या येडा तुका महाराजांचे शिष्य, चला महाराज आपण पण जाऊ म्हणे. शिष्याच्या आग्रहाखातर तर ते त्या गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे जी ब्राह्मण मंडळ होती पूजा अर्चा करणारे, तर पंक्तीला बसले सगळे, हेही बसले पंक्तीला प्रसाद खायला. तर कोणीतरी यांना बोललं, यांना काय देता, नंतर बसवा वगैरे असं काहीतरी झालं. म्हणजे ठीक आहे आम्ही जातो म्हणे. तर पंक्तीतलं जे जेवण होतं वाढण्यापूर्वी सगळं जेवण नासून गेलं. वाढण्यापूर्वी जेवण कोणाच्या लक्षात आलं, कसं काय झालं, असं कसं काय आलं. मग एक जो त्यांना म्हणतो, अरे ते कोणीतरी गुरु महाराज आले होते येडा तुका, त्यांना म्हणतात खरी म्हणे, त्यांना बोलवा, त्यांचा अपमान झालेला. त्यांना बोल बघतात तर जेवण परत ठीक, जेवण परत जायचे. ते शक्तीचं काय असं माहिती आहे, कधी स्वयंभू आहे ना, तिला काही, ती स्वतःच काम करत राहते. तुमच्या लक्षात आलं का. तसं शंकर महाराजांचं पुण्यामध्ये समाधी स्थान आहे. बरेच लोक यायचे महाराजांना काही काही सांगायचे, त्यांची कामं होऊन जायची. कुणीतरी महाराजांना, अहो असं कसं काय होतं म्हणाले महाराज. ते म्हणे, अरे त्या ज्या विद्या प्राप्त झालेल्या असतात, सिद्धी प्राप्त, त्या आपोआपच कामाला लागून जातात म्हणे. त्या स्वयंभू कामाला लागतात म्हणे, त्याला काही करायला लागतं का, ते आपोआप कामाला लागतात म्हणे. असं ते परमात्मा झालं म्हणजे आपण ते एकरूप होऊन जातो, ते वेगळे पण काही राहत नाही.
खरी गंमत काय आहे परत सांगायचं म्हणजे लोक साधना करायचा कंटाळा करतात. आणि ध्येयाचे पुढे जे त्यांनी म्हटलेलं आहे, पुढे ते काय म्हणतात की ध्येयबुद्धी इतकी निर्माण होते की देहाचे लाड कर, देहा करतात जीवन जग, ध्येय म्हणजेच मी आहे असं समजून सगळे लोक जीवन जगत. मी देह, माझ्या देहाला रंगव सजव, देहाचे लाड कर, देहाला हे पाहिजे, देहाला ते पाहिजे, देहाला अमुक पाहिजे, नको त्या आणि साऱ्या गोष्टी द्यायला पाहिजे असतात. आत्ताच एका ठिकाणी मी गेलो होतो ओळखीच्या काही लोकांमध्ये, तर त्यातल्या चांगल्या सुशिक्षित घरातल्या महिला ग्रुप होता, पाहिलं काय फोटो काढले पिकनिकचे सगळ्यांनी, किती दिवस मला फोटो पाठव, फोटो आले नाही म्हणून आता दमदीर तर झाले की नाही पाठवेल ती, ते व्हॉट्सअप मध्ये जाईल त्या गॅलरी मधून गॅलरीतून व्हॉट्सअपला पाठवेल, मग नाही मला आत्ताच पाहिजे. अरे काय किती द्यायचे नाही, किती द्यायचे, सगळे द्यायचे लाड आहे, सगळे द्यायचे. कोणाला तरी पाठवत असेल तिला तिच्या नातेवाईकांना किंवा मैत्रिणींना, अजून ज्या तिथे नसेल दुसऱ्या मैत्रिणींना पाठव. इतकी घाई की काही त्याला देहाचेच लाड सगळीकडे. तर भगवंत म्हणतात की असे जे लोक आहेत की संसारामध्ये रमून गेलेले देहांचे लाड करतात, त्यांना हे साध्य होत नाही. पण त्यांची तशी बुद्धी होती, त्याला पण मीच कारण आहे म्हणा. पण ते कसं, ते पण ते पुढे सांगतात, त्याला देखील मीच कारण. बघा ते कसं सांगतात ते. कारण असे जे लोक असतात की नुसतं देहाचे लाड करतात, ते शेलक्या वाटेचे वाटकरी होतात, हलक्या वाटेने जातात, त्या राजमार्गाने जात नाही ते संसारात. आणि त्यांच्या संसारात दुःखही ठरलेलं असतं. तुम्ही जर परमेश्वराच्या मार्गात राहिला आणि संसारही करत राहिला तर काय बुद्धी तेज आणि सतेज राहते ना. काय का आता आपण सत्संग करत असो, साधना करत असून परमेश्वराचं कवच आपल्याला प्राप्त झालेलं असतं, तर आपोआपच तसं होणार आहे. पण बाकीच्यांच्या बाबतीमध्ये काय होतं की ते शेरक्या वाटेचे वाटेकरी होतात आणि दुःखाची वाट असते ती, असं ते इथे सांगतात. मग आता ते काय सांगतात पुढे ते आपण ऐकूया. ते म्हणतात, परंतु ज्याप्रमाणे जागेपणी पाहिलेले झोपेतील स्वप्नाला कारणीभूत होते, त्याप्रमाणे अर्जुना त्यांच्या अज्ञानजनित भ्रमालय मीच आधार आहे. आकाशात ढग आले असता सूर्य झाकला जातो, ते देखील सूर्याच्या सामान्य प्रकाशाने जाणले. तर माझ्या स्वरूपाचा लोप प्राणी मात्रांना विषयाचे जे ज्ञान होते ते माझ्या स्वरूपाच्या योगानेच होते. तर भगवंत काय सांगतात की हे जे असे लोक आहेत हे असं अज्ञानाने वागतं, याला पण मीच कारण होतं. एखादा भगवंत कसं काय कारणीभूत, चांगला मार्ग तो दाखवतोय. तर त्याने बघा अर्जुना, तू एक लक्षामध्ये घे, आकाशामध्ये सूर्य उगवला, आपण त्याला बघतो की नाही म्हणाले, त्याचा प्रकाश आपल्याला मिळतो. पण ढग आले की सूर्य झाकला जातो, पण तो झाकला गेला हे आपल्याला कसं कळतं? त्याचा जो वाक्य साईडने आलेला प्रकाश, त्याच्यातून आपल्याला कळतं की समोर ढग आहे, त्याच्या पलीकडे सूर्य, तो झाकला गेला. तर त्याचा जो इतर प्रकाश आहे ढगाच्या त्याच्यानेच आपल्याला कळतं की तो झाकला गेलेला आहे. बरोबर आहे की नाही? असंच होतं की नाही व्यवहारात? सूर्य तुम्ही सरळपणे बघता, दिसतोय, त्याची किरण तुम्ही बघता, सूर्य बघतात, स्पष्ट सूर्य दिसतोय. एक ढग येतो, सूर्य त्या ढगाच्या पाठीमागे लपला जातो, मग सूर्य आपल्याला दिसत नाही. पण तो दिसत नाही कसं कळतं? तर त्याचे जे इतर साईडने आलेले किरण, त्याच्यामुळे ढग पाहू शकतो की नाही आपण. तसं ते सांगतात की मीच ते अज्ञान निर्माण केलेलं आहे असं तू समज. सगळ्याला कारणीभूत मीच आहे, सुखालाही मीच आहे, दुःखालाही मीच आहे. पण मार्ग कोणता घ्यायचा आहे तुमच्या हातामध्ये. पण तो कुठे येतो की तुम्ही ठरवा काय पाहिजे ते, तुम्ही ठरवा. पुढे ते म्हणतात, एकंदरीत अर्जुना, निद्रेला किंवा जागृतीला जसा जागेपणा हाच येतोय, तसं या जीवाच्या ज्ञानाला आणि अज्ञानाला मीच मूर्त आहे. आपण ते म्हणतात, एक तू लक्षात घ्या, अजून दुसरं उदाहरण, तू जागा आहे किंवा झोपलेला आहे तुला कसं कळतं? जागा असल्यावर जागा आहे कळतं, आणि झोपलेला असल्यावरती तू झोपला होता का, जागा झाला की कळतं की मी झोपला होतो. हे दोन्ही गोष्टीला जागेपणाच कारणीभूत आहे. बरोबर आहे की नाही? तसं माणसाच्या अज्ञानाला आणि त्याच्या ज्ञानाला मीच कारणीभूत आहे. अज्ञाने का निर्माण होती? माया मीच निर्माण केलेली आहे. त्याचा दुसऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो मी, माया तर मीच निर्माण केली, माया माझंच स्वरूप आहे. अलग लक्षात. तर घोरपटून माझ्या मूळ स्वरूपात जायचं का मायेमध्ये जायचं तू ठरव. जसं एखादा मुलगा आहे, हे घरून किंवा एखादी तरुण मुलं मुली आईला सांगून गेलेत, ते मेट्रो पकडली आणि कॉलेजला गेलेत ते आता. आणि कॉलेजला गेले, आईच्या दृष्टीने कॉलेजला गेले, फी वगैरे भरली. आता कॉलेजमध्ये घुसायचं, सिनेमाला जाऊन बसायचं त्यांच्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? तसं ती इतकी साधी सोपी गोष्ट आहे. पण गंमत काय असते माहितीये का,
की जोपर्यंत आपण सवयी बदलत नाही ना आपल्या, तोपर्यंत जीवनात बदल नाही होत. जगातले जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांनी ते सगळे सवयी बदलायला पाहिजे. सवय आहे का आपल्याला? ती सेवेची सवय आहे का आपल्याला? आपल्याला साधना करायची सवय आहे का? आपल्याला ही सवय का? आता माझं मन कुठे बघायची सवय आहे का आपल्याला? जसं आता मी केव्हा असं 1 तासाने तुम्ही बघा तुमच्या मनाकडे, तर माझं मन कुठे आहे? आम्ही पोळ्या बनवतोय हाताने, हे बरोबर आहे. पण मन कुठे आहे? तर मन तिकडे शाळेमध्ये गेले लहानपणी. मग तिकडून त्या मैत्रिणीकडे, मग त्या मैत्रिणीच्या मुलाकडे गेले. त्या मुलाचं मग त्या मुलीबरोबर अमुक होतं. मग त्याच्या लग्नात असा प्रॉब्लेम, मग त्याची सासू, असं ते इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरतच असतं कुठेतरी. मग तुमच्या लक्षात अरे मन तर आकाराने भटकते. काय कारण आहे मला यांची चिंता? मग तुम्ही काय करता? त्या मनाला शांत करा आणि त्याला देवाच्या ठिकाणी लावतात. पोळ्या बनवणं चालू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करता आणि पोळ्याही बनवतात. परत तुम्ही आता पोळ्या बनवून झाल्या, भाजी बनवायला लागली किंवा घरातलं दुसरं, परत मनाकडे बघा. आता माझं मन कुठे आहे? मग तुमच्या अरे मन परत परत तुम्ही देवा, आज तुम्हाला काय अर्जंट काम आहे, समजा दिवसभरात 10-12 काम आहे, त्याच्याबद्दल विचार करायचा का? मग त्या कामाच्या विचारात तरी लावा, की मला पाहुणे येत आहे, 10 जण जेवायला येणार, ताटं धुवायची किंवा ती साफ करून ठेवायची, डायनिंग टेबल लावायचा आहे, ड्रॉइंग रूम नीट करायची, काही वस्तू आणायच्या आहे त्यांची यादी बनव, त्याचा तरी विचार करा. आजच्या काम भलतीचकडे परत त्या मनाला कशाला जाऊ देतात तुम्ही? तर मनावर नियंत्रण आणलं तुम्ही, तर तुमच्या असं लक्षात येईल जास्तीत जास्त वेळ मन ते दिवसाचं काम तर सोडूनच द्या, त्याच्याकरता वेळ कारण भलतीकडेच असतं ते मन. आणि जेव्हा मनावर नियंत्रण येतं त्यावेळी तुमचं खरं स्वतःवर नियंत्रण. आणि जेव्हा मनाला काय आता काही काम नाही, मन शांत करून तुम्ही बसा, सगळे विचार काढून टाका, सगळे विचार काढून टाका. एक वेळ अशी येते कसं काहीच विचार नाही, मग उरतं ते परब्रह्म असतं. काहीच विचार नाही राहणं म्हणजे परब्रह्म असं नाही का? ती तुरीय अवस्था आपण ध्यानामध्ये बघतो म्हणजे काय, काहीच नाही त्यावेळी. अलग लक्षात असं ज्यावेळी तुम्ही करायची प्रॅक्टिस कराल त्यावेळी ते जमायला लागेल तुम्हाला. तोपर्यंत प्रवचनात झालंय त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. असंच मला बोलवत जा, माझाही अभ्यास करून घ्या, माझंही ज्ञान वृद्धिंगत होईल आणि ते सातत्याने त्याचा अभ्यास केल्यामध्ये तशी धार लावली जाते की त्याला धार लागेल आणि ते छान होईल. म्हणून मी तुमचे परत आभार मानतो. पुढच्या सोमवारी आपण परत भेटूया. माऊलींना मी पुनश्च नमस्कार करतो, ज्यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान साध्या सोप्या मराठीमध्ये मिळालं आणि तेच आपल्याकडून वधवून घेतात आणि कळून घेतात. म्हणून तुमच्या हृदयातल्या माऊलींना पण मी वंदन करतो. जय रामकृष्ण. जय रामकृष्ण.